नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। कार्तिकी पायीवारी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी पायीवारी, दिवे घाटातील काही क्षणचित्रे। मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी दिवशी कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते। या यात्रेची सांगता शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी गोपाळपूर येथील पौर्णिमेच्या काल्याने संपन्न झाली आणि त्याच दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र आळंदीकडे वारकऱ्यांची पायीवारी सुरू झाली। श्री क्षेत्र पंढरपूर भंडी, शेंगाव, तोंडले, बोंडले, वेळापूर, खुडूस, पुरंदावडे, शाळा, नातेपुते, धर्मपुरी, बरड, पेट्रोल पंप, विडवणी, निबोरे, तरडगाव, नीरा कनल, कामटवाडी, जेजुरी, सासवड मळा, सासवड, दिवेघाट, वडकी नाका, हडपसर, विश्रांतवाडी आणि श्री क्षेत्र आळंदी असा कार्तिकी पायीवारीचा प्रवास सालाबाद प्रमाणे यंदाही संपन्न होत आहे। मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी माऊलींच्या श्री क्षेत्र आळंदी येथे मोठी कार्तिकी यात्रा भरत आहे। या पंढरपूर ते आळंदी पायीवारीत श्री सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्त परायण आप्पासाहेब वास्कर महाराज फड यामधील वारकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या फडामध्ये मुंबई कांदिवली येथील धनगर समाज विकास मंडळातील जवळजवळ 35 ते 40 वारकरी बांधव सहभागी झाले आहेत। अभंग, गवळण, भारूड, टाळमृदुंग सोबत वारकरी गात वाजत तल्लीन होऊन देहभान विसरून पायीवारीत सहभागी झाले होते। मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।